शीतल तेजवानी हे कधीही वेगळे नव्हते. ते दोघं आणि तो आमेडियाचा दिग्विजय पाटील म्हणून हे सगळे मिळून या सगळ्या जमिनी संदर्भात मध्ये व्यवहार करतायत. आणि ही कागदपत्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, ही कागदपत्र आमच्याकडे नाहीत तर ती शासनाच्या दरबारामध्ये ऑलरेडी आहेत. असं असतानाही राज्याचे महसूल मंत्री असतील, गृहमंत्री असतील, जी काही समिती नेमली ती समिती असेल, त्यांना मात्र याच्यातला पार्थ पवारचा डायरेक्ट कसा संबंध आहे हे सापडलेलं नाही. कसं याचं कारण आहे की त्यांना ते शोधायचं नाही म्हणून सापडलेलं नाही, नाहीतर याचे पुरावे काही वेगळे कुठे आहेत अशातलाही भाग नाही आहे. ही जी पॉवर ऑफ अटर्नी आहे शीतल तेजवानी आणि पार्थ पवार याच्यातली, ही 25 मे 2021ला साईन झालेली आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्ता त्यांनी ज्या वेळेला LLPसाठी ते लेटर ऑफ इंटेंटसाठी पत्र दिलं त्यावेळेलाही एक नोटराईज ॲग्रीमेंट केलेलं आहे त्यांनी. हाईट म्हणजे ही दोन्ही नोटराईज ॲग्रीमेंट एकाच नोटरीकडे साईन झालेली आहे, एकाच नोटरीकडे करण्यात आली. याचा अर्थ गेली 5-6 वर्ष 4-5 वर्ष हे सगळे मिळून हा सगळा घोटाळा करतायत. राज्याचे वित्तमंत्री अजित पवार हे राज्याशी खोटं बोललेले आहेत आणि त्याला आपले जे काही मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा महसूल मंत्री, त्यांना प्रोटेक्ट करतायत. त्यामुळे आता परवा जशी त्यांनी मागणी केली की ललिता कुमारी जजमेंटप्रमाणे FIR दाखल झाला पाहिजे, तर याच्यामध्ये आम्ही आज येत नाही, परंतु कदाचित आज उद्या जाऊ आम्ही पण म्हणू की हे सगळे तुमचे पुरावे आहेत. ललिता कुमारी जजमेंट म्हणजे कोणी जर FIR करायला सांगितला, पुरावा दिला तर ताबडतोब FIR दाखल